सर, मान्सूनची प्रगती बघणं आता आहे की मान्सूनचा पुढचा प्रवास कसा असेल ह्या हे मार्केटच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. गेल्या आठवड्यामध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये चांगलं एक पॉझिटिव्हिटी दिसली. गेले 11 ट्रेडिंग सेशन्स चांगली चालली आहेत. कुठेतरी सर फील गुड फॅक्टर मार्केटमध्ये दिसतोय असं वाटतं का आपल्याला? फील गुड बद्दल बोलण्याच्या आधी गेल्या 6 महिन्यामध्ये मार्केटमध्ये काय झालं याचा जर आपण आढावा घेतला तर काय दिसतं, फेब्रुवारीमध्ये आपल्याला वॉरचे ढग सगळ्या जगावरती पसरलेले दिसले आणि त्याची ऑब्वियस रिॲक्शन झाली. क्रूड 60-65च्या आसपास होतं, ते 115 पर्यंत गेलं आणि आता परत 70-72 पर्यंत आलंय. म्हणजे तुम्ही जर बघितलं की एवढी मोठी अनसर्टन्टी गेल्या 6 महिन्यामध्ये आली, पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये AI बद्दल बऱ्याच काही गोष्टी बोलल्या गेल्या आणि AIचा IT सेक्टरवरती कसा परिणाम होईल याच्याबद्दल पण भरपूर डिबेट झाली आणि त्याचा परिणाम म्हणून IT इंडेक्स गेल्या 6 महिन्यामध्ये साधारण 28% डाऊन आहे. बरोबर आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळी FIIs विकतायत आणि DIIs बाय करतायत, म्हणजे हा सगळा गेल्या 6 महिन्याचा प्रवास जर बघितला आपण तर निफ्टी 24,000च्या आसपास आजही आहे. ऑल टाइम हाय जो 26,000 आहे त्याच्या 6-7% खाली आहे. बरोबर. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं इंडियन स्टॉक मार्केट हे उत्तम प्रकारे होल्ड करून आहे आणि त्याची फंडामेंटल कारणं, कारण आपण लार्जेस्ट म्हणजे फास्टेस्ट ग्रोईंग लार्ज इकॉनॉमी आहोत आणि तो टॅग आणि त्याच्याबरोबर गव्हर्नमेंटनी उचललेली वेगवेगळी पावलं. आता त्याचं मी एक उदाहरण देतो की आपल्याला काय दिसतं. सध्या बरेच दिवस आपण म्हणतोय की प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॅपेक्स होत नाही. बरोबर आहे. पण गेल्या 6 महिन्यामध्ये साधारण 60% प्रायव्हेट कॅपेक्स वाढलंय. तर ही इंडिकेशन्स आपल्याला काय सांगतात, ज्यावेळी प्रायव्हेट कॅपेक्स वाढतं तरी त्याच्याशी रिलेटेड इतर सगळ्या इंडस्ट्रीज, स्मॉल कॅप, मिड कॅप कंपन्याज त्यांना पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो आणि तो आपल्याला मार्केटमध्ये आलेला दिसतोय. बरोबर. तर समराईज करायचं तर चॅलेंजिंग 6 महिने झाले पहिल्या वर्षाचे आणि तरीही इंडियन स्टॉक मार्केट हे बऱ्यापैकी रेझिलियंट मूडमध्ये आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. निश्चितच प्रशांत जोशी सरांनी सांगितलं त्याच्या पुढे